आयुक्त यांनी सर्व राज्यासाठी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि कालपासूनच आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। तर आता आजच्या पत्रकार परिषदेचा हाच उद्देश आहे की तोच निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आपण आपला किल्ले धारूर नगर परिषदेच्या अनुषंगाने माहिती देणं। तर आता त्याचा जो कार्यक्रम आहे तो साधारणपणे 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होतो। आता जिल्हाधिकारी काल घोषणा झाल्यानंतर हा सविस्तरपणे कार्यक्रम जो आहे त्याची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी महोदय आज करतील। 6 तारखेला साधारणपणे होईल ती घोषणा। 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत माननीय जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे घोषित करतील आपल्या जिल्ह्यासाठीचा। त्यानंतर दिनांक 10/11/2025 ते 17/11/2025 पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील किंवा नामनिर्देशन पत्र वेबसाईटवरती भरण्यासाठीचा तो कालावधी असेल। आता याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र जे आहेत ते आयोगाच्या वेबसाईटवर आधी भरलं जातं, त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून ती माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली जाते। तर वेबसाईटला भरण्यासाठी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत 17 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत हा कालावधी असणार आहे। त्यानंतर प्रिंट काढलेले नामनिर्देशन पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे माननीय निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा किंवा स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो 10 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत 17 तारखेला। याच्यामध्ये जे आपण स्वीकारणार आहोत तुम्ही ऑफलाईन काढलेली प्रत जी आहे ती स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये एक 16 तारखेला रविवारचा दिवस येतो सुट्टीचा, तर त्या दिवशी स्वीकारले जाणार नाही आहेत। त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ही 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल। त्याच्यानंतर मागे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक जो आहे तो 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत असेल। तो अपील नसेल त्यांच्यासाठी, परंतु वैधरित्या नामनिर्देशित केलेली यादी प्रसिद्ध 18 तारखेला झाली आणि त्याच्यावरती जर कोणी आक्षेप घेतले किंवा अपील केलं तर ते अपील जिल्हा न्यायाधीशांकडे ते करू शकतात 3 दिवसाच्या, आणि त्याच्यामध्ये अपील जर असेल तर त्या केसमध्ये 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत मागे घेण्याचा कालावधी असणार आहे। त्यानंतर 26 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम यादी नामनिर्देशित उमेदवार जे आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी यादी निवडणूक चिन्हाची प्रसिद्ध केली जाईल। प्रत्यक्ष जे मतदान आहे ते 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल। 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। राजपत्रामध्ये निकाल संपूर्ण निकाल राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याची तारीख जी आहे ती 10 डिसेंबर 2025 पूर्वी करायचं, तोपर्यंत तो निकाल शासन राजपत्रामध्ये जाहीर केला जाईल। तर अशा स्वरूपाचा हा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आपल्या नगर परिषदेसाठी घोषित करण्यात आलेला आहे। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ऑर्डर होतील आणि त्याच्यानंतर मग कार्यवाहीला सुरुवात केली जाईल। म्हणजे आत्तापर्यंत अजून